सीओ साहेब न्याय द्या, अरे न्याय द्या, न्याय द्या, कलेक्टर साहेब न्याय द्या, अरे न्याय द्या, न्याय द्या, सीओ साहेब न्याय द्या, अरे न्याय द्या, न्याय द्या, अरे न्याय द्या, न्याय द्या, आदिवासी न्याय द्या, पैसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय जात नाही, अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय जात नाही। पेसा क्षेत्रातील 17 स वर्गातील पात्र उमेदवारांना तत्काळ कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी या मागणीसाठी 18 फेब्रुवारी पासून सुरू झालेले बेमुदत आंदोलन आज 20 फेब्रुवारी तिसऱ्या दिवशीच अधिक तीव्र झाले आहे। शेकडो कर्मचारी पालघर जिल्हा परिषद समोर उन्हातान्हात ठिय्या देऊन बसले आहेत। प्रत्येक वेळी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागते, हीच का प्रशासनाची कार्यपद्धती, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। तीव्र उन्हात डोक्यावर टॉवेल रुमाल बांधून हातात फलक घेऊन कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी लढताना दिसत आहेत। 11 फेब्रुवारी 2026 ला पेसा भरती संदर्भात शासन निर्णय GR जाहीर झाला, मात्र 7 ते 8 दिवस उलटूनही एकाही सवर्गाला नियुक्ती आदेश देण्यात आले नाही। त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने लवकरच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीओ आणि संबंधित विभागाचे अधिकारी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे संकेत आज दिले आहेत। मात्र तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। उन्हाच्या झळा, प्रशासनाची प्रतीक्षा आणि हातात फलक। पालघरमध्ये पेसा भरतीचा प्रश्न आता केवळ नियुक्तीचा राहिला नाही, तर तो स्वाभिमानाचा बनला आहे। पुढील काही तासात प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान प्रशासन चर्चेतून सकारात्मक निर्णय घेते की आंदोलन आणखी चिघळते, हे पुढील काही तासात स्पष्ट होणार आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले, पालघर। 2 दिवसापासून आम्ही म्हणजे गेल्या 18 तारखेलाच या ठिकाणी आदिवासी 17 संवर्ग पेशा भरतीमधील जी 2023ला निवड याद्या प्रकाशित होऊन आणि ज्यांची 2023ला नियुक्ती रद्द करण्यात आले होते आणि त्या संदर्भात जवळपास 2-2.5 वर्ष केस त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात चालले आणि आता माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश स्पष्ट दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी सन्माननीय शासनाने सुद्धा तो GR प्रकाशित केलेला आहे आणि त्या GRच्या अनुषंगाने मागे जी मानधन तत्वावर भरती केली गेली होती, तर त्या भरतीमधील जे काही उमेदवार आहेत आणि ज्या निवड याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने त्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी ही एकमेव मागणी घेऊन हे सर्व उमेदवार या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। गेले 2 दिवस हे सातत्याने या मागणीला जोर लावून कसा न्याय मिळेल हे त्या ठिकाणी आमचं एकच उद्दिष्ट आहे। आपण पेसा भरती बद्दल बोलायचं झालं तर आम्ही 2020 पासून ही पेसा भरती सातत्याने लढतो आहोत। आतापर्यंत आम्ही जवळपास पहिलं आंदोलन असेल, असे एकूण नाशिकचं आंदोलन असेल, मुंबईचं आंदोलन असेल, असे जवळपास आम्ही 58 दिवस आतापर्यंत पेसा भरतीसाठी संघर्ष केलेला आहे आणि संघर्षातून आम्ही आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचा देखील निकाल आणलेला आहे आमच्या बाजूने। तर प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की GR होऊन या ठिकाणी 7 ते 8 दिवस झालेले आहेत। प्रशासकीय काही टेक्निकल इश्यू ते म्हणत आहेत आम्हाला, आम्ही त्यांना सातत्याने संपर्कात आहेत, परंतु सर्व जे डिपार्टमेंटली गाईडलाईन आहेत ते त्यांना देण्यात आलेले आहेत आता आणि त्या अनुषंगाने त्यांनी जी कार्यवाही आहे ती तात्काळ करावी अशी आम्ही त्यांना नम्रपणे विनंती केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। कारण इथे जे बसलेले कर्मचारी आहेत हे 17 संवर्गातील कर्मचारी की सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या अधिसूचनेनुसार जे स्थानिकला काम करतात, त्याच्यामध्ये ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, शिक्षक असेल, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, आपले वनपाल आहेत, तर हे जी सगळी पदं आहेत ही त्यांना तेथील स्थानिक मातृभाषा आली पाहिजे किंवा ज्या अडीअडचणी तेथील आहेत ते तिथल्या लोकांच्या कळल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने ही जी स्थानिकांना पदं दिलेली आहेत सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या अधिसूचनेमधली,
तर त्या पदांचे हे सगळे पात्र आणि वेल क्वालिफाय ज्याला आपण म्हणतो असे हे सगळे उमेदवार आहेत आणि त्यांची हक्काची नोकरी त्यांना कायम नियुक्ती मिळावी म्हणून हे सगळे बसलेले आहेत. आम्हाला प्रशासनाकडून सन्माननीय CO साहेब असतील, सन्माननीय आमचे पालकत्व CO साहेब आहेत आणि शिक्षणाधिकारी मॅडम आहेत, त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगितलं की गेले 2 दिवस तुम्ही या ठिकाणी बसले उन्हातान्हात लहान लेकरं घेऊन, तर तुम्ही जा शाळेवर जावा आणि असं कोणतंही हे करू नका. परंतु आम्हीसुद्धा त्यांना विनंती केलं आहे की सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु 2023ला ज्या पद्धतीने आमच्या नियुक्त्या एका रात्रीमध्ये थांबवल्या गेल्या आणि त्याची जी भीती आहे, कारण आदिवासी समाजाकडे पैसा नाही. आम्ही आतापर्यंत जे मिळवलं हे लढूनच सगळं मिळवलेलं आहे. समोरची पार्टी आहे ही भरगच्च आहे. सामाजिक प्रबोधिनी नावाची जी संघटना चालवतात ते स्वतः डेप्युटी कलेक्टर नोकरीमध्ये होते. त्यांच्याकडे गडगंज संपत्ती देखील असेल, आम्ही काय त्याच्यामध्ये हे जात नाही, परंतु हे लोक पैसेवाले आहेत. हे पैशाचा वापर करून काही करू शकतात. एका रात्रीमध्ये आम्हाला उद्या नियुक्त्या मिळणाऱ्या त्या थांबवू शकतात. तर तीच भीती कुठेतरी या उमेदवारांमध्ये आहे आणि त्या नैराश्यपोटी किंवा भीतीपोटी हे सगळे उमेदवार बसलेले आहेत आणि त्यांच्या संघटनेचा ठाम निर्णय आम्ही केलेला आहे की जोपर्यंत आम्हाला नियुक्त्या दिल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.